बुद्धिमान घरामध्ये जे मी पाहिले विदेशामध्ये, स्वारी जर नाही म्हटलं ना चुकल्यानंतर आईबाप रागवतात त्याच्यावर. स्वारी म्हण. तो हट्टी असतो, नाही म्हणत, त्याला म्हणायलाच लावतात. संस्कार आहेत त्यांना. फक्त स्वारी स्वारी म्हण म्हणून. काही चुकलं असेल, हातातून पडला असेल, म्हणतो तो स्वारी कंटाळून. आपले आईबाप जर शिवी दिली ना, आईचं ऊर भरून येतं. माझा पोरगा बोलायला लागला. विशेष करून स्वतःला बुद्धिमान समजणारे आणि बुद्धिमान असणारे याच्यातला फरक सांगणारा आजचा विचार आहे. बुद्धीचे वैभव. याच्यातली एक बाजू मी तुम्हाला सांगितले की बुद्धीचं वैभव कशाला म्हणतात, आणि त्यामध्ये 2 टप्पे ठेवले आपण. स्वतःचा विकास करणं हा पहिला टप्पा आहे, आणि दुसरा टप्पा आहे आत्मनाशा जो बिहे, स्वतःच्या नाशाला जो घाबरतो. असे 2 टप्पे आहेत. आता ज्ञानोबांना या जगाची कल्पना आहे की किती माणसं अज्ञानी आहेत. माझी भाषा गोड आहे बरं का. मी अज्ञानी शब्दावर भागवतोय, बाकीचं मनातल्या मनात त्याचे खरे अर्थ काढा. कसे लोक आहेत. ज्यांच्यावर प्रेम करावं ती लोक धोका देतात. ज्यांनी जन्म दिला, 20-20 वर्ष सांभाळलं, त्या आईबापांच्या सुखदुःखाकडे मुलं लक्ष देत नाहीत. आजचं युग, त्या युगाबद्दल हरिपाठात कसा विचार आलाय आणि बुद्धीबद्दल काय म्हटलेले आहेत, बुद्धी अशी का होते, याचा हा दुसरा टप्पा आहे विचार करण्याचा. एक विकासात्मक टप्पा आहे जो तुम्ही आतापर्यंत तुका म्हणे गंगासागर व्यापक बुद्धीपर्यंत पाहिला. याला प्रतिबंध का आणि कसा होतो याचा विचार आहे आपल्याला. आणि जेव्हा आपण या जगाकडे, बाह्य जगाकडे वैचारिक दृष्टीने पाहतो, त्या लोकांची कमाल वाटते. माझे शब्द नाही तर ज्ञानोबांचे शब्द आहेत. ज्ञानोबा जगाचा फार बारकाईनं आणि सूक्ष्मतेनं विचार करतात. त्याच्यामध्ये काही दृष्टांत प्रसिद्ध आहेत, वाढदिवसाबद्दलचे असतील, अज्ञानी लोकांबद्दलचे असतील. तो विचार महत्त्वाचा नाही, तो जगाबद्दलचा विचार आहे. आपली बुद्धी भ्रष्ट का होते हा फार महत्त्वाचा विचार आहे. आपण करतो का आपली संगत करते, हा दुसऱ्या टप्प्यातला महत्त्वाचा सिद्धांत आहे. म्हणून जेव्हा मुलगा जन्माला येतो, विज्ञान सांगतं तो कोरा असतो. जर तो कोरा असतो, सगळीच मुलं कोरी असतात, सगळेच आईबाप चांगले असतात, मग मुलं बदमाश का निघतात, देशद्रोही का निघतात, पापी का निघतात, बलात्कारी का निघतात. हे आईबाप सगळ्याचेच चांगले आहेत. सगळ्याच मुलांना आईनी प्रेमाने वागवलेलं असतं. माझा मुलगा हा देशासाठी, भावकीसाठी, घरासाठी आदर्श असावा अशी संकल्पना आईबापाची असते. तसाच तो वाढवला जातो. घरात असेपर्यंत तो आईबापाचा असतो. 5 वर्षांनंतर जेव्हा तो घरातून बाहेर पडतो, त्या कोवळ्या बुद्धीवर परिसराचे, संगतीचे परिणाम होतात. त्या परिणामामध्ये विज्ञान देखील कारणीभूत आहे. जपानमधला नियम आहे, वयाच्या 10 वर्षापर्यंत कोणतंही डिजिटल मोबाईल वगैरे लहान मुलाच्या हाती देता कामा नये. सगळ्या देशात मेड इन जापान म्हणले की लोक विश्वास ठेवतात. त्यांनी देश जपलाय. माझा टोम नाही बरं का. त्यांनी देश जपलाय, आपण आपल्याला जपत नाही. इतके दैवहत आहोत. शब्द काय ज्ञानोबांचा? दैवहत. नशिबानी मारलेले शब्द आहेत. माऊलींच्या शिवाय आहेत ना, फार गोंडस आहेत शिवाय बरं का. कळत नाही म्हणून रोज हरिपाठ होतो. उपजोनी, की याच्यापेक्षा काही मोठी शिवाय असू शकते का? उपजोनी. हा, जन्माला आला नसता तर करंट नसता, पण जन्माला येऊन, मनुष्याच्या जन्माला येऊन, बुद्धी जन्माला घेऊन करंट नेने अद्वैत वाटा. पुढचा टप्पा फार महत्त्वाचा आहे, जो मी पूर्वभागामध्ये सांगितलं. रामकृष्णी पैठा कैसा होय, सागरामध्ये प्रवेश कसा होईल, असा अर्थ येतो. महांतम विभुम आत्मानम मत्वा धीरो न सोचते, याचा हा अनुवाद आहे. रामकृष्णी परब्रह्मामध्ये पैठा प्रवेश, स्थिरता कैसा होय. अद्वैत ज्ञान जर मिळालं नाही, व्यापक ज्ञान जर मिळालं नाही, संकोचित ज्ञान जर मिळालं,
व्यापकात प्रवेश होत नाही. प्रतिबंधक घरची लोक आहेत, संगत प्रतिबंधक आहे. जे खेळणे आहेत ना त्याचा आकार बघाव, राक्षसासारखे त्यांचे अवतार आहेत. नाही मग महाराज आमच्या घरामध्ये राक्षसासारखे नाहीत. मग कशाचे अवतार आहेत? माकडासारखे. एक तर महाभयंकर नाही ते विनोदी. सात्विकता, माझा गंभीरतेने विचार करा, सात्विकता मुलात जन्माला येत नाही आणि भगवंताने सात्विकतेमध्येच आनंद ठेवलेला आहे. जगात कितीही लोक चांगलं खात असतील, नॉनव्हेज खात असतील, अत्यंत चांगलं खात असतील, आनंदाने त्यांना मोजण्याचा प्रयत्न करा, शून्य ठरतात. कितीही श्रीमंत मनुष्य असू द्या, भौतिक सुखसंपन्न असू द्या, आनंदाने मोजा, कमी पडतात. कशाहून कमी पडतात? आपले शब्द अंतःकरणातले दर्पण आहेत. तुम्ही जे बोलता ना, मानस जाणी जे बोले. तुमचा शब्द तुमचा 7-12 सांगतो, तुमचा आतला विभाग सांगतो. कोणताही शब्द काढा, समजणारा माणूस पुढे असेल तर तुमचं मूल्यांकन करतो. घरातून बाहेर निघालं बिघडवणारे संगत असतील, हिंसक पिक्चर, शिव्या. आणि काही स्त्रिया खूप चांगल्या आहेत बरं का. बुद्धिमान घरामध्ये जे मी पाहिले विदेशामध्ये, स्वारी जर नाही म्हटलं ना चुकल्यानंतर, आईबाप रागवतात त्याच्यावर. स्वारी म्हण. तो हट्टी असतो, नाही म्हणत, त्याला म्हणायलाच लावतात. संस्कार आहेत त्यांना, फक्त स्वारी म्हण म्हणून. काही चुकलं असेल, हातातून पडला असेल, म्हणतो तो स्वारी कंटाळून. आपले आईबाप जर शिवी दिली ना, आईचं ऊर भरून येतं. माझा पोरगा बोलायला लागला, किती छानपैकी शिवी देतो. तुम्ही जर शिव्याचं कौतुक करत असाल, आज दुसऱ्याला देत होतो, उद्या तुम्हाला दिल्याशिवाय तुम्ही पेरले हो, तेच उगवतंय. संस्कार देताना सात्विकतेचे संस्कार दिले नाहीत. जगात माझा पोरगा सात्विक, आनंदाचे संस्कार आहेत. सात्विक शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. आनंद फक्त सात्विकतेमध्ये असतो. म्हणून तुकोबराईची भौतिक श्रीमंती पाहू नका. काल बोललो मी तुम्हाला, ज्ञानोबराईंचा गाभारात जगद्गुरु तुकोबारायांनी बांधलेला आहे. त्याला सुद्धा पैसे लागलेले आहेत. तो काही फुकट बांधला गेला नाहीत. त्याचे दगड, त्याचे कारागीर, त्याची व्यवस्था, सगळं अर्थ लागलेला आहे त्याला. पैसा नाही लागला असं नाही, सात्विकता आहे म्हणून आनंद आहेत, म्हणून शब्द आहेत. अजरामर होणारे शब्द माणसाच्या मनातून जन्माला येतात. केवढं भाग्य असेल तुम्ही विचार करा. 700 कोटी माणसं आज बोलतायत पृथ्वीवर, एकही शब्द ऐकू वाटत नाही. 700 वर्षामध्ये 2-4 संत बोलतात, त्यांचे शब्द आपल्या तोंडावर खेळतात. तोंडावर शब्द, बुद्धी त्या शब्दांना पकडते. सात्विकता आणि त्याचं प्रशिक्षण दिलंच पाहिजे. जग कसं आहे हा नंतरचा विषय आहे. तुमचं घर जर तुम्हाला सुखी ठेवायचं असेल तर आपलं अंगण स्वच्छ ठेवा. मला सांगताना फार दुःख होतंय बरं. जेव्हा कधी विदेशात जायची वेळ येते ना, तर जेवढे इंग्रज लोक आहेत, गोरे लोक आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या घरामध्ये बगीचा असतो. घरापुढे थोडंसं छोटा बगीचा, फूल असं डिझाईन केलेलं. आणि जे घर झाडलेलं नाही ते घर कोणाचं आहे हे विदेशातले लोक न सांगता ओळखतात. ही आपली ओळख आहे. मी खेडेगावातून जातो, लोकातून जातो, ते घरातले जे घाण पाणी आहेत ना, रस्त्याच्या मधोमधून वर्षानुवर्ष वाहतंय. आणि त्या वाहत्या गटाराच्या पलीकडून माणसं झोपलेत आणि अलीकडून झोपलेत, मधून घाण पाणी, कधी घाण वाटतच नाही. सात्विकतेचा अभाव आहे. तुम्ही किती मोठं आध्यात्मिक ज्ञान वापरताय, ज्ञानोबराय याला किंमत देत नाहीत. ज्ञानोबराय वैभवाला किंमत देतात बरं का. बाहेरून सुद्धा आनंदी असलं पाहिजे. बोलणं, विनोद, हसणं. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, जवळकीची सरोवरे
आनंदाने भरलेलं सरोवर, भरलेलं सरोवर. भौतिक जग ईश्वराचं आहे, समाधानी असलं पाहिजेत, विचारशुद्धी असली पाहिजेत, बोलणं चांगलं असलं पाहिजेत, मजबूती असली पाहिजेत. हे प्रशिक्षण नाही, वर्षानुवर्ष. आणि लोक सरकारची वाट पाहतायत की त्यांनी येऊन साफ करावं. घर तुमचं आहे, अंगण तुमचं आहे, तुम्ही तिथे जन्माला आलेला आहात. थोडंसं परिश्रम करा, अंगण स्वच्छ ठेवा, लक्ष्मी वावरते अंगणामध्ये. जुन्या स्त्रिया उठल्या उठल्या अंगण साफ करायच्या आणि तुळशी वृंदावन असायचं, एक स्वच्छता असायची. एवढंच बोलतो तुम्हाला. तुमचं घर आहे, तुम्ही स्वच्छ ठेवा. काही मला एका आता हे सांगू नये तरी पण तुम्ही ऐका, तुम्हाला दुसरा पर्याय पण नाही. गादी जी आपण विकत घेतो ना, तर मला एका फार मोठ्या दुकानदाराने सांगितलं, महाराज ती मला 5-6 वेळा गादी विकत घ्यायचा प्रसंग आला. मला एक दिवशी म्हटलं, महाराज सगळं कसं काय? म्हटलं मोठा गड आहे, ते लागतं सगळ्या गोष्टी, पांघरून वगैरे. मला म्हणे माझा अनुभव आहे, 1 कोटीचं घर बांधतील लोक, पण पांघरायची गोधडीच असणार, जुनच असणार, बदलतच नाही. का? वृत्ती नाही, दिखावा आहे. शब्द लक्षात आला? दाखवण्यासाठी जगतात, आनंदासाठी जगत नाही. ते शब्द तुमचे पकडले जातात. बाहेरचंही वैभव पाहिजेत. म्हणून आपल्या हरिपाठात 2 शब्द आहेत. केवळ मुक्ती शब्द नाहीत, भुक्ती मुक्ती दोन्ही शब्द आहेत. भुक्ती शब्दाचा अर्थ आहे बाह्य जीवनातले भोग आज्ञानेच घेतले पाहिजे, असा काही नियम आहे का? महाराजांचे कपडे पाहिल्यानंतर, गाडी पाहिल्यानंतर लोकांच्या कपाळावर आठा पडतात. का असं? महाराजांना इतकं सुख का? अब एवढं ज्ञान चांगलं त्यांनी कमवलंय, मग त्यांनी काय हातामध्ये शबनम घेऊन एसटी स्टँडची वाट पाहिजे का? अरे जो ज्ञानी आहे तो बाहेरचा पण उपभोग घेतो आणि आतला पण घेतो. भुक्ती पण मुक्ती पण, आतून तो मुक्त आहेत. बाहेर म्हणून बाबांचं नाव ऐश्वर संपन्न आहेत. हे वैराग्य वगैरे शब्द नाही, आतलेत. बाहेरून वैराग्य काही कामाचं नसतं. जेवणार नाही का तुम्ही? कोणता संत जेवत नाही बरं? बोला ना. जेवण हे बाहेरचं आहेत. मग जेवताना जर चांगले पदार्थ राहतात, बाहेर विचार चांगले ठेवा, घर चांगलं ठेवा. हे हरिपाठ शिकवतो भक्ती मुक्ती, केवळ मुक्ती नाही. म्हणून ज्ञानोबराय आई आहेत. आतलं पण जीवन चांगलं पाहिजे मुलाचं, आणि बाहेरचं पण देखणे पण पाहिजेत. त्याचं नाव ज्ञानोबराय आहेत. केवळ बाह्य नाही, केवळ आतलं नाही. मग का आपला पोरगा बिघडतोस? आपण सात्विकता रुजवण्यात कमी पडतो. ऐका, सात्विकता रुजवण्यात, त्याला ॲडव्हान्स बनवतो. होणारही ना तो जगात आलेला आहे, शिकणार आहेत. त्याला शिकवणारे कितीतरी प्राध्यापक आहेत, कितीतरी यंत्रणा आहेत. सात्विकता कोणी शिकवत नाही, आनंदाचा मार्ग कोणी शिकवत नाहीत. नाही महाराज, जग फार वाईट आहेत. मुलाने पण थोडं डांबीस असलं पाहिजेत. थोडं नाही होत ते डांबीस, वाईट वाटतं. गद्दारी करणं, देश लुटणं, भ्रष्टाचार करणं. आणि ज्ञानोबरांचा आधार घेऊन सांगतो बरं का, कष्टाशिवाय मिळालेला पैसा कधीच समाधान देणार नाही कुणाला. माऊलीने ज्ञानेश्वरीत लिहून ठेवलेले हे अकारण आले. आणि मी फार कमी बोलतो ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत. हरिविन जन्म नरक हे ना, हे फार सौम्य भाषा आहेत. याचा विस्तार ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. तानहन द्विषतः क्रूरान संसारेषु नराधमान, भगवंताचे लेखी वाक्य आहेत. जी जी लोक समाजाचा दुरुपयोग करतात, समाजाची पिळवणूक करतात, समाजाला लुबाडतात, तान अहन द्विषतः, माणसाने माणसाचा द्वेष केला, त्या द्वेष करणाऱ्या लोकांना नराधमान, एक एक शब्द आहे. भगवंत म्हणतात असं दुःख देतो, त्याचं दुःख पाहून दुःख सुद्धा रडले पाहिजेत. याला एवढं दुःख नको म्हणून. ही माऊलीची भाषा आहे. पाप जेणे मिळे
पाप, त्या माणसाकडे पाहिल्यानंतर पापाला सुद्धा कंटाळा येतो, हा किती माझ्यापेक्षा पापी आहे असं पाप म्हणतं. ताप असं वाटतं की हा किती खराब मनुष्य आहेत, तापाला सुद्धा ताप देऊ वाटत नाही, एवढा बर्बाद झालेला. रोमातून दुःख बाहेर पडतं. अनुभव घेऊन पहा म्हाताऱ्या माणसाचा. ज्यांनी सात्विक परमार्थ केलेला आहे, आजारी असेल, प्रारब्धवशात रोग असेल, चेहरा प्रसन्न असेल. अर्थ लक्षात येतो? चेहरा ही भगवंताची गॅरंटी आहे. त्यांनी भजन करू नये, म्हातारपणामध्ये काहीच करू नयेत, त्याचं रक्षण मी करतो. सात्विक आहे, पाप केलेलं नाही, कोणाला लुबाडलेलं नाही त्यांनी. आणि ज्यांनी ज्यांनी फुकटचा पैसा घेतलेला आहे त्यांची सृष्टी बघा. अहो, पत्नी सुद्धा जेवण वाढत नाही हो, कारण की पैसा आहे. एकट्याने उपभोग घेता कामा नये, सगळ्यांनी घ्यायचा पाहिजे. म्हणून श्रीमंताच्या घरात सगळेच पैशाचा उपभोग घेतात. पैसा वस्तू प्रदान करतो, आनंद देत नाही. म्हणून तो संतांना किंमत त्याच्यामुळे आहे. कवी का नाहीत हे लोक? ज्ञानी का नाहीत? तुकोबारांनी अभंग लिहिलेत. सत्ताधारी का लिहू शकत नाही? श्रीमंत का लिहू शकत नाही? भोगात बरबटलेले आहेत, मार्ग बदललेले आहेत. म्हणून हरिपाठात सुंदर शब्द सांगितलेले आहेत. जर सात्विकता टिकवायची असेल तर त्याला कोड लँग्वेज येते. कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. कळी काळ शब्द काळ नाही, मरण प्रत्येकाला आहेत. कळी शब्दाचा अर्थ आहे कलियुगातले दोष त्याच्याकडे फिरकणार नाहीत. त्याचं नाव आहे हरिपाठ. तुमच्या आमच्यामध्ये जे दोष आहेत ते दोष कळीच्या काळामुळे आलेले आहेत. भ्रष्ट व्हावंसं वाटतं, दुखवावंसं वाटतं, निंदा करावीशी वाटते, अभ्यासाकडे दुर्लक्ष, सगळं ठीक आहे. जर तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं, कळी काळ नाही, दोषयुक्त काळ त्याच्याकडे जाणार नाही. वाईट माणसं जर नाही आले ना भेटायला, आहे ते समाधान खूप आहे. रस्त्याने फिरा, नुसलेलं दुःख डोक्यात टाकतात. तो सगळा वैचारिक कचरा आहेत. मला येऊन लोक सांगतात, महाराज तुम्हाला माहित नाही का हे? पण त्याच्यापासून काही मोक्ष थांबलाय का? देव थांबलाय का? कशाला माहिती पाहिजे? नाही, अपडेट पाहिजे. अरे तू हो ना. माहिती गोळा कर, ही तंत्रज्ञान डोक्यामध्ये अस्थिरता उत्पन्न करतात. अशा शब्द मी ते कधी कधी यूट्यूब वगैरे पाहिलं ना, हे नाही ऐकलं तर काय ऐकलं, हे काही टायटल आहे? हे एकदा बघा, म्हणजे मनुष्य जन्मच व्हायला गेला. काय शब्द आहेत, किती मूर्ख बनवतात. बरं पाहिलं ना तर आपण मूर्ख झाल्यासारखं वाटतं. 2-4 रुपयासाठी टायटल शब्द अट्रॅक्शन तयार करतात. तुम्ही आणि ते आपला वेळ बर्बाद करतात. आणि मानवी जीवनामध्ये जर किमती असेल तर वेळ किमती. गेलेला क्षण पुन्हा येत नाहीत, सृष्टी पुन्हा देणारच नाही. म्हणून कमीत कमी जनसंपर्क ठेवा, कमीत कमी चांगल्या माणसाच्या संपर्कात राहा, चर्चा देवाची करा, सात्विक आनंद येतो. अहो, गरिबाच्या घरात जा, भाजी भाकरी खाल्ली ना, तो भाजी भाकरी देताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, त्या भाजी भाकरीमध्ये परमात्मा दिसतो. इतका चेहरा आनंदाचा असतो. मी काही काही घरं पाहतो ज्यांनी बाबांना जेवण दिलेलं आहे, जिथे बाबा जेवलेले आहेत, आनंदाने भरलेले चेहरे आहेत. पापी लोकांच्या घरात जा, बदाम आहेत, काजू आहेत, शोषित केलेलं अन्न दिसतं. ते साखर आहेत पण गोडी नाही आहे. कळतंय तुम्हाला? साखर आहे पण ज्ञानदेवा गोडी, संगती सज्जनी. कळी काळ का पाहत नाही? संतांच्या सहवासात तुम्ही असता, चुकला की ते ओढून धरतात, रस्ता चुकला की हाताला धरतात. साध देव बुद्धी होतच नाही.
पहिल्या दिवशी मी दृष्टांत सांगितला होता, नाव धर्मराज, पण जुगार खेळताना पुण्य कामाला आलं नाही, बर्बाद झाले. एक बर्बाद होत असताना हात धरणारा मनुष्य पाहिजेत. लंकेतून सुद्धा बिभीषण वाचतो, आणि चुकीची संगत असली ना, अयोध्येत सुद्धा दशरथाचा प्राण जातो. हा परिणाम संगतीचा आहे. जी वस्तू तुम्ही जवळ ठेवलेली आहेत, कधी कधी फार वाईट वाटतं. रामायणात, मूळ रामायणामध्ये कैकेयीची जी विनंती करतो दशरथ रामासाठी, ते शब्द सुद्धा ऐकू वाटत नाहीत. एक भारताचा सम्राट, ज्याच्या नामात उद्धार येण्याची ताकद आहे, त्याचे वडील जी स्वतःच्या पत्नीला विनंती करतात, किती गंभीरतेनं माझे शब्द घेताय मला माहीत नाहीत, पण हे सगळे शब्द गंभीर आहेत. पत्नीला विनंती करतात. दशरथ म्हणतो भरताला, राजा कर, माझाच पोरगा आहे, रामाला वनवासाला नको पाठवू. क्रमामध्ये सुद्धा बदल नाही करत. भरत राज्य द्या, पण अट आहे, राम वनवासाला गेला पाहिजे. आम्ही वक्तृत्वामध्ये बोलता बोलता 2-4 शब्द मागे पुढे होतात. मला एकाने फोन केला, महाराज तुम्ही रामायण सांगताना 1-2 शब्द मागे पुढे झाले. म्हटलं तू सांगत जा उद्यापासून.